अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, पण नक्कीच त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितच आपले जीवन अजून सोपं होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. विशेषतः महिलांनी या गोष्टींची काळजी घेतली तर अजून सोपं होण्यास मदत होईल, कारण हा विषय महिलांशी निगडीत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून ज्या काही चुका होत असतील तर त्या नक्कीच तुम्ही उद्यापासून टाळायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे तुळस. तर तुळशी संबंधी हा विषय आहे. जसे तुळस म्हटलं की असं कुठलं घर नाहीये की जिथे तुळस नसते. प्रत्येक घरामध्ये तुळस असते, म्हणजे असतेच. आणि क्वचित कुणाच्या तरी घरी अजूनही जर तुळस नसेल तर आपल्या घरामध्ये एक छोटंसं रोपटं तुम्ही लावा, कारण तुळशीला फार काही जागा लागत नाही. अगदी छोटंसं, परंतु ती तुळस येताना आपल्यासोबत लक्ष्मी मातेला घेऊन येत असते, हे तुम्ही विसरू नका. तर या तुळशी संबंधी काही नियमही असतात. फार अवघड नियम नाही, परंतु तरीही ते नियम इतकेच महत्वाचे असतात आणि ते आपल्याला पाळायलाच लागतात. कारण तुळशी मातेला आपण आपल्या लक्ष्मी मातेचे रूप मानतो. तुळस आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्या घराचं वातावरण आनंदी राहण्यासाठी मदत होत असते आणि तुळस आपल्याला बरेच संकेतही देत असते. तर म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला तुळशी संबंधी पाळायच्या आहेत, ते कुठले नियम आहेत ते आपण आता जाणून घेऊया. तर तुम्हाला एक माहित आहे का की तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता हे देखील दर्शवत असते. तर ते कसं? तर जेव्हा आपल्या घरातील तुळस खुललेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असे समजावे. पण जर काही वेळेला आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल, ती खुललेली नसेल, तर तुम्ही समजून जावं की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे आणि काहीतरी नकारात्मकता आहे. आता या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कधी कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते, तसेच ती उन्हामुळे देखील सुकत असते. तर त्या गोष्टी न घडता तर तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये 100% वास्तुदोष असतो, 100% नकारात्मकता असते. तर यासाठी आपण उपाय हे केलेच पाहिजेत. तर असो, तर तुळशी संबंधी कुठले नियम आहेत ते आता आपण बघूया. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आता मी या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिला नियम आहे तो आपण शक्यतो म्हणजे आपल्याकडनं तो पाळला जातो. तो कुठला? तर बिना अंघोळीचं तुळशीला स्पर्श करायचा नाही. तर तुळशीला बिना अंघोळीचं पाणी घालायचं नाही. आता बऱ्याच महिला असतील, म्हणतील की आम्ही अंघोळ झाली की तुळशीला पाणी घालतो, आमच्याकडून कधीही स्पर्श केला जात नाही. तरीही क्वचित जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना अंघोळीचं आपण जर तुळशीलाही पाणी टाकत असतो तर ते कुठेतरी चुकीचं असतं. कारण दुसऱ्या झाडांप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका, कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते आणि त्यामुळे बिना अंघोळीचं तुळशीला तुम्ही स्पर्श करू नका किंवा तुळशीला पाणी घालू नका. त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये. आता तांब्याने पाणी ओतलं तरच आपण ते म्हणजे पूजापाठ समजावा आणि पाईप वगैरे लावून आपण झाडांना पाणी मारतो, तसं मारलं तर चालतं का? तर नाही चालत. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही तुळशीला पाणी घालू नये. त्यानंतरचा दुसरा नियम आहे, सूर्यास्तानंतर कधीही तुळशीची पानं तोडू नयेत आणि तुळशीचे पान विनाकारण देखील तोडू नये. तर आता तुळस म्हटलं की औषधी देखील आहे. बरेच लोक चहामध्ये तुळशीची पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात. तरीही औषध म्हणून खायचे. मग आपण तुळशीची कधीही पानं तोडावी? तर असं काहीही करू नका. तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून घेत जा. आता तोडताना देखील एक नियम आहे. तो कुठला? तर कधीही आपण सुरीचा, कात्रीचा, हाताचा, नखांचा पानं तोडण्यासाठी अजिबात वापर करू नये. आपल्या हाताच्या साहाय्याने देखील आपण तुळशीची पानं तोडू शकतो. म्हणजे हाताच्या साहाय्याने म्हणजे काय? नख न लावता. म्हणजे आपल्या तुळशीची पानं लागतात त्यावेळेस आपण नख न लावता आपण फक्त बोटांनी अलगद तुळशीची पानं तोडायची असतात. त्यानंतर तुळशी नेहमी कुंडीतच असावी.
तुळशी लावण्यासाठी नेहमी कुंडीचाच वापर करायला हवा. त्यासोबतच तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कोणतेही रोपटे तुम्ही लावू नये. त्यातली त्यात विशेष काळजी घ्यायची अशी की काटेरी रोप तर तुम्ही मुळीच लावू नये. कारण काटेरी रोप कुठेतरी उगवलं असेल तर ते तुम्ही काढून टाका. तुम्ही ते दुसऱ्या जागी लावा. तसेच काटेरी रोप तुळशी शेजारी ठेवू नका. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो हा काही नियम आहे तो सगळीकडे पाळला जातो की संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दिवा आणि अगरबत्ती तुळशी समोर जरूर लावावी. त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने पाळायची ती म्हणजे कोणती तर तुळशीला पाणी घालताना आता तुळस म्हटलं तर आपण रोज पाणी घालतो, पण रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये का? तर तुळशीला एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो आणि तो निर्जला व्रत असते. त्यामुळे जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचे व्रत आहे आपल्याकडून पाणी घातल्यावर ते व्रत तुळशीचे मोडले जाते आणि ते कुठेतरी आपल्याला तो दोष लागत असतो आणि तुळशीचाही उपवास मोडल्यास आपण त्याला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी, एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालू नये. त्यानंतर बघा, जेव्हा तुळशीचे पानं सुटतात म्हणजे गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो. पण त्यावेळी देखील आपण काळजी घ्यायची आहे. आपल्याला तुळशीची जी सुकलेली पाने आहेत ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाच्या खाली माती असते त्या मातीमध्ये टाकायची आहे. एक प्रकारे त्या पानांचा आपण खत म्हणून वापर केला जाईल आणि कुठेही टाकून आपल्या पायाखाली देखील ती येणार नाही. त्यामुळे आपल्याकडून तुळशीचा अपमान होणार नाही. त्यानंतर बघा, तुळस सुकलेली नसावी. आपल्या दारासमोर जर एखादी तुळस असेल आणि ती तुळस जर सुकली असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो. पण तसं तुम्ही करू नका. किंवा तुळस सुकली असेल तर ती काढून टाका आणि नवीन एखादं फ्रेश तुळशीचं रोप त्या ठिकाणी तुम्ही लावा. नवीन रोपटाची तुम्ही काळजी घ्या. पण आपण त्यांच्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत काय त्याही कुठेही तुम्ही फेकू नका. कचऱ्यामध्ये तर ते अजिबात टाकू नका. त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते. त्या काड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आणि बाहेर महत्त्वाच्या कामासाठी आपण जेव्हा पडतो किंवा एखाद्या दिवशी समजा रोजच्या रोज आपण ती तुळशीची पावडर जी बनवलेली आहे ती आपल्या जर कपाळी लावली ना तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. तसेच तुळस ही औषधी आहेच. त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाणी एक ग्लासभर घेऊन पाणी घेऊन त्यामध्ये जरी चिमूटभर पावडर टाकली तरीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले राहणार आहे. एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडून आपल्या तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही. त्यानंतर जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेलच तर अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक वस्तू टाकली नसेल, ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका. तर ती कोणती वस्तू आहे आणि तुम्ही आत्ताच ती करू शकता. तर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं. आता बघा, 1 रुपयाच्या नाण्याला आपण अनन्यसाधारण असं महत्त्व देत असतो. पूजेसाठी जेव्हा कधी नाणं ठेवत असतो तेव्हा आपण 1 रुपयाचा वापर करत असतो किंवा आपण देवीचे कुंकुमार्चन करतो. त्यामुळे आपल्याकडे जर स्त्रीयंत्र नसेल आपल्याकडे घरी तर आपण त्या 1 रुपयाच्या नाण्यावर देखील आपण कुंकुमार्चन करतो. म्हणजे काय करतो तर 1 रुपयाच्या नाण्याला अतिशय महत्त्व आहे. ते लक्ष्मीचं स्वरूप आपण म्हणतो आणि त्यामुळे असा 1 रुपया जर आपण तुळशी मातेच्या मातीमध्ये खोचून जर ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे आणि लक्ष्मी मातेची, तुळशी मातेची कृपा जर आपल्यावर राहिली तर समजा तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील, आर्थिक समस्या दूर होतील. त्यानंतर तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्या. आता हे बऱ्याच जणींना प्रश्न असतो की काहीचं वृंदावन असं असतं की त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालता येतात, पण काहींचं वृंदावन अगदीच भिंतीला चिटकून असतात, तिथे आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही. मग तुम्ही काय करा की छोटीशी कुंडी असते ती प्रदक्षिणा घालता येत नाही तर मग काय करावं. तर अशा वेळेस ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य आहे त्यांनी प्रदक्षिणा घाला आणि ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
एक नाही, दोन नाही, तर 3च प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर स्वतःभोवती तुम्ही जसा आपण घालीन लोटांगण वंदिर चरण जेव्हा आपण गाणं ऐकतो तेव्हा स्वतःभोवती कशा प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने 3 प्रदक्षिणा तुम्ही मारायच्या. असं समजावं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत. बिना प्रदक्षिणाची तुळशीची पूजा कधीही करू नये. आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नियम आहे, जो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी आहे. तो आपल्याला करायचाच आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं? तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग आपण जे दूध असतं आपल्या घरामध्ये तापवलेलं ते थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केलं, तर 100% तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याची मदत होते. आता आता कष्ट या ठिकाणी गरजेचे असतात, परंतु दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्याला हे छोटे उपाय करणे सुद्धा खूप गरजेचे असतात. बघा, तुळशीच्या कुंडलीतली जी काही माती असते ना, ती अतिशय थंडगार असते. कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो, तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो. तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती तुम्ही भरू नका. थोडीशी मुरुमयुक्त किंवा पाण्याचा निचरा होणारी जी माती असते, तशा प्रकारची माती तुम्ही भरा, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप जे आहे, त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकेल. अगदी चिकटगाळ होणारी माती आपण जर भरली, तर बऱ्याच वेळा काय होतं, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली तुळस खराब होऊ शकते. त्यामुळे मिश्र माती आपल्याला तिच्यामध्ये भरायची आहे. तुमच्याकडे अगदी काळी कुट्ट माती असेल, तर या मातीत जर पाणी जास्त झालं, तर बऱ्याच वेळा मग झाडं खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात. मग अशा मातीमध्ये आपण थोडासा मुरुम किंवा वाळू जर मिसळली, तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झाड आपलं वाढवता येतं. बघा, ही माहिती वरती आपण पाहिली आहे सगळी, पण सविस्तर तुम्हाला सांगते की तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला या 2 वस्तू त्यासाठी ठेवायच्या आहेत. कारण ₹1 नाणं ते म्हणजे कशासाठी, तर ते धनाचं प्रतीक. धन म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये आपण जर ₹1 नाणं ठेवलं, तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनाची कधीही कमतरता पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येऊ नये, म्हणून आपण ₹1 नाणं तुळशीसोबत ठेवायचं आहे. आणि जो दगड होता ना, तर दगड म्हणजे काय, शालिग्राम, भगवान श्रीहरी विष्णूंचं ते एक रूप आहे. जेव्हा आपण तुळशी मातेचं लग्न कार्तिक एकादशीपासून किंवा कार्तिकी द्वादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये आपण तुळशीचं लग्न शालिग्रामाबरोबर लावत असतो, तर मग तिच्यासोबत ते नेहमी असावे. म्हणून एक छोटासा दगड आपण घ्यायचा आणि तो तुळशीच्या मुळापाशी किंवा जिथे आपण ₹1 नाणं त्या मातीमध्ये पुरलं ना, तर त्यासोबतच त्या तुळशीसोबतच शालिग्राम म्हणजेच दगड पण पुरायचा आहे. बघा, ज्यांच्याकडे शालिग्रामाचा खरोखरचा दगड जर असेल, तर मग त्यांनी तो वरती तुळशीची म्हणजे जी वरची बाजू असते ना, जिथे आपण फूल वाहतो, अक्षता वाहतो, तर तिथे आपण तो वरचेवर ठेवू शकतो. तरी पण तुळशीत एक छोटासा दगड आणि ₹1 नाणं मात्र पुरायला ठेवायला तुम्ही अजिबात विसरू नका. जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता, तेव्हा खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडंसं पाणी घालायचं. अगदी तांब्याभर नेलं, पण मग तेवढंच घातलं पाहिजे असं काही नाहीये. कारण जास्त जर पाणी तुळशीला झालं, तरी पण तुळस आपली खराब होऊ शकते. समजा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावलं, तर तुळशी मातेला सुद्धा एकादशीचा उपवास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे इतर काही पदार्थ ठेवण्यापेक्षा आपण एक छोटासा गुळाचा खडा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचा आहे. जेणेकरून त्या मातीमध्ये जे काही जीवजंतू असतील त्यांनाही आपण अन्नदान केलं असा काही त्याचा अर्थ होतो. किंवा मग तुम्ही उपवासाला जो पदार्थ चालतो असा पदार्थ त्या तुळशीच्या कुंडीमध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवून देऊ शकता. जेव्हा आपण तुळशीचं रोप एकादशीला लावतो, त्यावेळेस तुळशीला पाणी घालणं अनिवार्य असतं. बाकी मग तुळस लावल्यानंतर पुढची जेव्हा एकादशी येईल, तेव्हा मात्र एकादशीला तुळशीच्या मुळाशी आपण अगदी चमचाभर दूध त्याच्यामध्ये हळद मिसळून ओतू शकतो आपण. एका फुलबातीचं तूप घातलेलं निरांजन तुळशी मातेला लावायचं. त्यानेच ते ओवाळून घ्यायचं, धूप लावायचा. या दोन्ही गोष्टी तुळशीपासून थोड्याशा लांब ठेवायच्या, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप हे उष्णतेमुळे खराब होत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा. आपण जेव्हा तुळशीची पूजा करत असतो, तेव्हा एकतर आपलं तोंड हे पूर्वेला आलं पाहिजे किंवा उत्तरेला आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण
ठेवण्याची जागा आपण निवडावी किंवा त्याच पद्धतीने आपलं तुळशी वृंदावन आपण बांधून घ्यावं. बाकी आपण तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं नाही. ज्या ज्या वेळेस आपल्याकडे स्वयंसूतक असेल किंवा काही वेळी अपरिहार्य कारण असेल, ज्यामध्ये आपण धार्मिक कार्य किंवा देवपूजा वगैरे करत नाही, तर तेव्हा आपण तुळशीला हातही लावायचा नाही किंवा पाणीही घालायचं नाही. त्यानंतर म्हणजे स्वयंसूतक फिटल्यावर आपण तुळशीला पाणी घालू शकतो आणि तिची पूजाही करू शकतो. तुळशी मातेचं महात्म्य तसं जेवढं बोलावे तेवढं कमी आहे. बघा, तुळशीच्या आसपास आपण अजून कोणकोणती झाडं लावू शकतो आणि त्यांना सुद्धा काय महत्व आहे हे मी तुम्हाला थोडक्यात एक एक करून सांगते. तर पहा, तुळशीच्या आसपास आपण शेवंतीचे झाड देखील लावू शकतो. त्यात फुलं, ते जे फूल आहे शेवंतीचं, त्याच्यामध्ये भगवान विष्णूंना ते फूल अतिशय प्रिय आहे. आणि तुम्ही पांढरी शेवंती लावू शकता, पिवळी शेवंती लावू शकता किंवा आजकाल थोडीशी लालसर रंगाची सुद्धा आपल्याला शेवंतीची फुलं पाहायला मिळतात, तशी लावली तरीही चालेल. याशिवाय आपण तुळशीच्या आसपास ठेवण्यासाठी मनी प्लांट देखील लावू शकतो. आपल्या वास्तूत दक्षिण पूर्व दिशेला आपण आपलं मनी प्लांट ठेवू शकतो. मोगऱ्याचे झाड देखील आवर्जून आपण लावू शकतो. आणि ही जी झाडं आहेत, ती झाडे तुळशीच्या आसपास तुम्ही लावलं तर खूपच उत्तम होईल, अतिउत्तम होईल. कारण मोगऱ्याचा गंध देवांना अतिशय प्रिय आहे. पण मोगऱ्याच्या कळ्या देवांना न वाहता मोगऱ्याची पूर्ण फुललेली फुलं जी असतात ती आपल्याला व्हायची असतात, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि यासोबतच आपण जास्वंदाचे झाड देखील लावू शकतो, ज्याचं फूल हे भगवान शिवशंकरांना आणि आपल्या गणपतीला विशेष प्रिय आहे. तर नक्कीच तुम्हाला हे तुळशी संबंधी नियम आवडले असतील अशी मी आशा करते. तर ही जी माहिती आहे तो पूर्ण व्हिडिओ कसा वाटला, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप मी आभारी आहे. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.